त्याच्या लांबून ये ना जरा मरता घुस. अरे घुसा तुम्ही काय घाबरता मेल्यांना. जिकडे तुला युटर्न मारायचं साईडला चालव ना गाडी. खतरनाक टर्न मारतोय पडला बिडला हे बघा सिग्नल तोडून सगळे चालले जातात बिंदा. वरतून ब्रिज कधी बांधतायत काय माहिती. रस्ता साम लक्ष देवा पोरांवर का नाही. नमस्कार मित्रांनो, मी जयंत सारंग चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर चाललोय आम्ही पनवेलला. रस्त्यात बघा काय दिसतंय तुम्हाला, काय घटना घडतायत, काय होतं पनवेलपर्यंत ते जे काय दिसेल ते त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत राहा. व्हिडिओचा आनंद घेतो. सुरूवरती राईड आपला. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, शुभ प्रभात. हे बघा रस्त्याचं एक साईडचं ब्रिजचं काम झालं, 2 ब्रिजचं काम बाकी. आणि मित्रांनो तुम्हाला एक सस्पेन्स आहे, तुम्हाला लास्टला समजेल. कासरवाडीत जेव्हा घरी पोचेल तेव्हा तुम्हाला समजेल सस्पेन्स काय आहे तो. एक छोटासा पाहुणा माझी वाट बघत असणार. ते आता सस्पेन्स आहे, तुम्हाला सांगणार नाही कोण ते. बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेतो. एक तर रस्त्याची कामं चालू आणि मध्येच गाड्या थांबवतात, साईडला थांबवून ठेवतो. बसवाला वगैरे येणार तेव्हा काय करणार आहे. छोट्याच्या जागेत पण रस्त्याची कामं करत बसतो. एअरलॉक टाकून ठेवले, तसं काय चाळ आहे की रस्ता. रस्त्यावर आधी प्युअरलॉक टाकतात काय माहिती. हा एक रस्त्यावर उन्हाळा तर बाकी आहे, त्याच्यानंतर पाऊस तर चालू होणारच ना आता 2-3 महिन्यांनी. तेव्हा हे खड्डे मस्त की चिखलाने भरणार आणि त्याच्यातून गाड्या चालवणार लोक. त्यात गाड्या खराब होणार. प्रॉपर रस्ते बांधायची माहितीच नाही. बांधले प्रॉपर रस्ते की परत खोदायला स्टार्ट करणार, हेच काम आहे. माहूर स्टेशन खतरनाक टर्न मारतोय पडला बिडला ट्रक आहे की काय समजत नाही. धावतात गडबड एवढे दडदडीत नाही रस्ते. वरती नंतर खड्डे पडल्यानंतर डांबर नुसते वरच्यावर टाकले ते बघा. दडदडीत रस्ते, गाड्यांचे हालत होते, टॉपअप्स वगैरे खराब होतात. हे तर खड्ड्यापेक्षा डेंजर वाटतं, दडदडीत. काय बनवून ठेवलंय, कधी हे सुधारणार रस्ते काय म्हणतात. फोटो काढले मित्रांनो. हे आलेलं आहे आपलं एरोली आला. लगेच मारतो पटकन. हा म्हणा जरा. नवी मुंबईचा रस्ता
चालू झालेला आहे आता ऐरोली पासून. गाडी नाही पुढे, लवकर एक्सिलेटर मार ना. ब्रिज वरून जाणार होतो, खाली पेट्रोल पंप आहे, खालून जावं लागेल. एक होत आहे ना, पेट्रोल एवढी नाही. बरोबर आहे कॅमेरा, कॅमेरा बरोबर आहे. कुठला करत होता एक तास. हे बघा, सिग्नल तोडून सगळे चाललेत आपले बिंदा. सिग्नल लागलेला आहे तरी काय बघत नाही. आपलं सरळ आपलं सुसाट निघून जायचं. इकडे मोठा खड्डा होता ना, तो भरला. एवढा मोठा खड्डा होता, अरे गाडीचं चाक निघालं, आपसून निघाला गाडी. सिग्नल म्हणजे वरती जो ब्रिज चाललाय तो वाशी मार्केटला होतो. तिकडून पाम बीच रोड सरळ जो रस्ता खालून गेलाय तो पनवेलला उतरला. सिग्नल सुटलो बाबा. ते कधी कधी बादशाला होतं, काही काही ब्रिज चढतात त्यांना वाटते बोर्ड बीड बघा आणि त्याप्रमाणे वरतून ब्रिज कधी बांधतायत काय माहिती. बांधणार बोलतो, बांधतच नाही. ते सगळे मोटर्सचं तिकडे ते मार्केट होतं. आता हा इकडून जो गेलाय वाशीला तो प्रॉपर वाशीमध्ये. आपलं सुरबे सोडलं, आता आलंय आपलं श्रीनगर येतं. आता ब्रिज क्रॉस केलं की ब्रिज वा रोड आहे, ब्रिज गेला ते सायन वाशी ब्रिज करून आणि इथे निर्गुळा राहायला सुद्धा श्रीनगरला होतं. पाठी पण ठेवू नका गाडी आणि पुढे पण ठेवू नका. मेंटल सारख्या गाडी जाते. मेडिटेशन टेम्पल ये काय करते. मध्येच रस्ते तिथं थांबतात काय माहिती. मित्रांनो मला एक मार्ग बस वाकडी झाली. बस वाकडी झाली बघा, पूर्ण झुकली. फक्त का आता हे सरळ गडपाडशील नाही.
खाली जाणार, राईटने जाणार. समोर जो रोड गेलाय तो यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग, पुणे एक्सप्रेस हायवे. इथून द्रुतगती मार्ग चालू होतो. इकडे छोट्या गाड्यांना अलाउड नाही, म्हणजे बाईक आणि रिक्षाला अलाउड नाही. बाकी छोट्या गाड्या, बाकी सगळ्या ट्रक, बसेस वगैरे अलाउड आहे. हा सर्वात मोठा सिग्नल आहे कळंबोलीचा. नावं चिमणी आपले सगळे येतात वाटतं आपल्याला. त्याच्या लांबून ये ना जरा. झाला काय काय समजत नाही, नुसते अडत राहू शकते. मरता आहे बघ घुस. अरे घुसा तुम्ही, काय घाबरता स्नेल्यांना. म्हणजे तू जिकडे तुला युटर्न मारायचं साईडने चालव ना गाडी. एकदम लांबून येणार खैसून ते, आणि खैसून ते डायरेक्ट युटर्न मारून जाणार असा मित्रांनो. ऍक्सिडेंट अशीच नाही होत, नाही त्यांच्यामुळेच होत. परत राहतच नुसते. आता काय डांबर आहे, आणि हे बघा डांबर परत चालू केले. ब्रेक दिलेलो तरी हलत नाही. त्याच्या अडत राहू दे. हा ब्रिज असतो, याच्या खालून रेल्वे गेली आहे. सर्व्हिसिंग म्हणजे टाकाचा आवाज कसा आहे काय समजत नाही. बाहेरला घरात ना बांधून ठेवलेली आहे. फोटो परत फिरतात रस्त्यावरती दिसूची नाही. रस्ता साम लक्ष देवा पोरांवर छान आहे. पाईपलाईनचं काम चालू आहे त्याच्यामुळे. स्टेशन पासून काही 200 मीटर अंतर, 150-200 मीटर. हा तो एक गावदेवीचा रस्ता आहे, गावदेवीचा स्टॉप आहे पुढे. आणि आपण इथून जातोय, नवीन एक ब्रिज बांधला इथे, नवीन रस्ता तयार झाला. गाड्या त्या जुन्या ब्रिजने जायचं, तिकडे ट्राफिक होत नाही. त्यांना इकडून विचून वगैरे जायचं आत पुढे, त्यांनी इथून जाऊ शकतात. त्यांना गावदेवी वगैरे पुढे जायचं, त्याने त्या ब्रिज. ते आता आहे तो. मित्रांनो हे बघा, या बिल्डिंग मध्ये माझी सासरवाडा राहते, कृष्णा पॅलेस. चला आता आपण वरती चाललो. लिफ्ट मस्त नाही, त्याची बटना एवढी काही गेलं काय.
हेच तो सस्पेन्स, हे सस्पेन्स आहे. हे वाट बघत होतो. माझी वाट बघत होतो. एक नंबर अशा प्रकारे मित्रांनो आपण आलेलो आहोत सासरवाडीत. तर आता जेवण थोडं एक अर्धा तास आराम करून निघणार परत रिटर्न. तर कसा वाटला रस्त्याचा ब्लॉग तुम्हाला, कसा व्हिडिओ आवडला की नाही? व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सस्पेन्स तुम्ही बघितला ना, मी आलं की थोडं पहिलं हे राहिले बाजूला, मलाच लागतो पहिला. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. असे व्हिडिओ येत राहतील. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय बाय.